अमरावती युनिव्हर्सिटीच्या समर 2026च्या या टाइम टेबलमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला असेल यावर्षी फार मोठा बदल. आता हा बदल काय झालेला आहे आणि कशामुळे झालेला आहे तर ते तुम्हाला सर्वांना समजून घ्यावं लागेल. जर तुम्ही आपल्या अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला माहित असेल की आता तुमच्या समर 2026च्या ज्या एक्झाम आहे तर त्या आता होणार आहे. त्यासाठीचा टाइम टेबल सध्या आलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला काय बदल मिळाला तर तुम्हाला माहित असेल की साधारणतः रेग्युलर आणि बॅकलॉग ह्या दोन एक्झाम मध्ये 1 महिन्याचा डिफरन्स राहतो. ओके, मग याही वर्षी दोन्ही एक्झाम मध्ये 1 महिन्याचाच डिफरन्स आहे. पण बदल काय झाला की दरवर्षीला काय होते की तुमच्या बॅकलॉगच्या एक्झाम आधी होतात आणि त्याच्यानंतर तुमच्या एक्झाम होतात कशाच्या, रेग्युलरच्या. तर पहिल्यांदाच यावर्षी तुम्हाला माहित असेल तर आपल्या ज्या एक्झाम आहेत आपल्या युनिव्हर्सिटीच्या ह्या रेग्युलरच्या एक्झाम आधी आल्या आणि बॅकलॉगच्या एक्झाम ह्या नंतर ठेवण्यात आल्या. आणि आता याच्यामुळे काय झालं तर तुमचं जे 19 एप्रिल आहे ते 19 एप्रिल नंतर जे रेग्युलर सेमिस्टर आहे तर त्या लोकांच्या एक्झाम आता आहेत आणि त्याच्यानंतर 20 मे नंतर तुमच्या बॅकलॉगच्या एक्झाम आहेत. म्हणजे मे आणि जून मध्ये एक्झाम आहेत, पण कोणाच्या आहेत तर बॅकलॉग वाल्यांच्या आहेत. लक्षात घ्या. मग आता कोणाकोणाच्या एक्झाम आहेत बरं एप्रिल नंतर तर लक्षात घ्या, जे लोक यावर्षी बीएससी फायनल इयरला आहेत, जे लोक यावर्षी एमएससी फायनल इयरला आहेत, ओके, यांच्या एक्झाम एप्रिल मध्ये का घेण्यात आल्या? कारण तुम्ही लक्षात घ्या एप्रिल मे महिन्यात का घेण्यात आल्या, कारण तुम्हाला माहिती असेल तर आपले युनिव्हर्सिटी मधले जे मुलं आहेत, म्हणजे सपोज जर तुम्ही बीएससी फायनल इयरला असाल तर बीएससी फायनल इयरला ज्यावर तुम्ही असता तर आपल्या रेग्युलरच्या एक्झाम लेट होतात, त्याचा रिझल्ट पण लेट लागतो. म्हणून त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला पुढे फ्युचरमध्ये काही लोकांना एमबीए करायचं असेल, एमसीए करायचं असेल, की जेव्हा तुम्हाला आफ्टर बीएससी करायचं असते तेव्हा तिकडल्या ऍडमिशन फुल होऊन जातात आणि आपल्या इकडला रिझल्टच लागायचा राहतो आणि त्यामुळे हा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की बा दरवर्षी तर असं नसते, मग यावर्षी असं का करण्यात आलं, त्याच्या मागचं मुख्य कारण हे आहे. तसंच बीएससी तसंच एमएससी मध्ये पण आहे. जे लोक एमएससी केल्यानंतर ज्यांना पुढे फ्युचरमध्ये जॉब करायचा आहे किंवा काही समजा पुढे तुम्हाला एज्युकेशन कंटिन्यू करायचं असेल दुसरं, तर तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमचे जे सेशन आहे तिकडलं सुरू पण होऊन जाते, पण आपले रिझल्ट लागायचेच बाकी राहतात आणि त्यामुळे हा बदल करण्यात आला. मग आता लक्षात घ्या, जे लोक एमएससीला आहेत तर एमएससीला जे लोक आहेत त्यांच्या एक्झाम जे आहे त्या जून मध्ये आहेत, पण कोणत्या बॅकलॉगच्या, जे सेमिस्टर 1 आहे, जे सेमिस्टर 3 आहे, जे बॅकलॉग सेमिस्टर आहे ते जून महिन्यात आहे. जे रेग्युलर सेमिस्टर आहे म्हणजे सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर हे तुमचं एप्रिलच्या अगदी एंड म्हणजे 30 एप्रिल किंवा जून महिन्यात आपल्या मे महिन्यापासून चालू होणार आहे. म्हणजे रेग्युलरचे तुमचे मे महिन्यात आहे, बॅकलॉग तुमचा जून महिन्यात आहे एमएससी वाल्यांचा. जे लोक यावर्षी बीएससी फायनल इयरला आहेत, म्हणजे बीएससी फायनल इयर म्हणा किंवा बीसीए फायनल इयर म्हणा, त्यांचं सीबीसीएस पॅटर्न आहे, तर त्या लोकांची जी एक्झाम आहे तर ती एक्झाम तुमची 19 एप्रिल नंतर आहे रेग्युलरची आणि त्याच्यानंतर 20 मे नंतर तुमची बॅकलॉगची एक्झाम आहे. ओके, म्हणजे जे लोक फायनल इयरला आहे त्यांचा सीबीसीएस पॅटर्न आहे त्या लोकांचा अभ्यास तुम्हाला आता सुरू करावा लागेल. एमएससी वाल्यांचं तुम्हाला सांगितलं. राहिला विषय बीएससी वाल्यांचा, तर जे लोक यावर्षी बीएससी फर्स्ट इयरला आहेत त्यांची जे सेकंड सेमची एक्झाम आहे ही सुद्धा आता एप्रिलमध्येच आहे. म्हणजे 19-20 एप्रिल नंतर तुमची एक्झाम होणार आहे. कशाची तर रेग्युलर सेकंड सेमिस्टरची बीएससी एनएपी वाल्यांची. हे लक्षात ठेवा, बीएससी एनएपी वाल्यांची जी रेग्युलरची एक्झाम आहे ही आता होणार आहे कधी तर 19 म्हणजे 20 एप्रिलच्या नंतर. बट जे लोक कशाला बॅकलॉग आहे ज्यांचा, तर बॅकलॉग वाल्यांसाठी तेवढं चांगलं आहे की त्यांची एक्झाम 20 मे नंतर आहे. म्हणजे बीएससी फर्स्ट सेम जे एनएपी आहे बॅकलॉगचं ते नंतर आहे. सेमच गोष्ट जे लोक यावर्षी बीएससी सेकंड इयरला आहेत आणि त्यांचं जर थर्ड सेमिस्टर बॅकलॉगमध्ये असत एनएपी वाल्यांचं, तर बीएससी थर्ड सेमिस्टर म्हणजे बीएससी सेकंड वाल्यांची पण जी एक्झाम आहे कशाची, बॅकलॉगची, ती सुद्धा 20 मेच्या नंतर आहे. मग आता राहिलं कोण तर जे लोक बीएससी फर्स्ट इयर आणि सेम बीएससी बीसीए साठी पण आहे, जे लोक यावर्षी बीसीए फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला आहेत त्यांची सुद्धा बॅकलॉगची एक्झाम हे 20 मे नंतर आहे. मे आणि जून मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. 20 मेच्या नंतर म्हणजे 20 मे आणि जून मध्ये तुमची एक्झाम होणार आहे कशाची, बॅकलॉगची. म्हणजे जे लोक बीसीए ज्यांचा फर्स्ट सेम थर्ड सेमिस्टर बॅकलॉग मध्ये असत तुमची बॅकलॉगची एक्झाम ही 20 मेच्या नंतर आहे. म्हणजे अभ्यास करायला तुमच्यासाठी पुरेसा वेळ आहे. मग राहिला विषय तो दोन कोणाचा, जे लोक बीसीए फर्स्ट इयरला सेकंड सेमिस्टर रेग्युलर मध्ये आहेत आणि जे लोक बीसीए सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर हे जे रेग्युलर आहे ना यांचा अजून टाइम टेबल आला नाही. सोबतच जे बीएससी सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर आहे यांचा सुद्धा अजून टाइम टेबल आला नाही. यांच्या एक्झाम ह्या सेकंड फेज मध्ये होती, म्हणजे यांच्या एक्झाम ह्या जून महिन्यात होणार आहे. ओके, समजून घ्या. बॅकलॉग झाल्यानंतर तुमची रेग्युलरची एक्झाम होईल. कोणासाठी तर जे लोक यावर्षी बीसीए फर्स्ट इयर सेकंड इयर
कोणतं सेमिस्टर? सेकंड आणि फोर्थ सेमिस्टर म्हणजे रेग्युलर सेमिस्टर. आणि जे लोक BSc सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरला आहेत या लोकांच्या एक्झाम ह्या दुसऱ्या टप्प्यात होतील म्हणजे त्या जून महिन्यात होतील. ओके, मग आता ज्या लोकांच्या एक्झाम म्हणजे तुम्हाला आता याच्यात या व्हिडिओमध्ये मी पूर्ण क्लिअर करून दिलेला आहे की कोणाच्या एक्झाम आधी आहेत, कोणाच्या एक्झाम नंतर आहे, कोणाचा टाइम टेबल आला, कोणाचा टाइम टेबल आला नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडल्या असेल. अजून जर काही डाऊट असतील तुम्हाला तर तुम्ही मला जो या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. काही जरी तुम्हाला टाइम टेबल बद्दल अडचण असेल तर ते तुम्ही मला व्हॉट्सअपला काय करू शकता, मेसेज करू शकता. आणि जो टाइम टेबल आहे ते जे आपलं युट्यूब चॅनल आहे DK सर अकॅडमी नावाचं, त्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सर्व टाइम टेबल मिळून जातील. ते तुम्हाला 1 बाय 1 शॉर्टमध्ये तुम्हाला टाइम टेबल जे आहे ते पब्लिश होतील. तुम्हाला तिथून तुम्हाला टाइम टेबल सर्व जे लेटेस्ट टाइम टेबल आहे ते तुम्हाला मिळून जाईल. आणि युनिव्हर्सिटीमध्ये जर काही अपडेट आलं, टाइम टेबलमध्ये काही बदल झाला, काही जर चेंजेस झाले तर ते त्याचा अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलला नेहमीच वेळोवेळी तुम्हाला दिलं जातं. ओके, आणि तुम्हाला माहिती असेल तर आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे DK सर अकॅडमी नावाचं, त्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. जर तुम्ही BSc ला असाल मॅथ्स कॉम्प्युटर सब्जेक्ट घेऊ, किंवा जर तुम्ही MSc मॅथमॅटिक्स करत असाल, किंवा जर तुम्ही BCA ला कुठलाही सब्जेक्ट पाहिजे असेल तुम्हाला, तर सर्व सब्जेक्ट आपल्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये अवेलेबल आहेत. कुठं? आपल्या जे ॲप आहे DK सर अकॅडमी नावाचं, त्याला तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. त्याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तुम्हाला चांगला पद्धतशीर गायडन्स केला जाते, प्लस कमी वेळेत तुम्हाला जास्त मार्क मिळून दिला जाईल. ओके, म्हणजे तुम्हाला मार्केट मिळेल, चांगलं नॉलेज पण मिळेल. या गोष्टीचा तुम्ही निश्चितच चांगला फायदा घ्या. आणि तुम्हाला माहित असेल, तुम्हाला जरी असं वाटत असेल की बा इथून 1 महिन्यानंतर आपली एक्झाम आहे, मग नेमकं काय करायचं बा, तर तुम्हालाही लक्षात घ्यावं लागेल की तुम्ही जर आतापासून जरी अभ्यास केला तर आरामशीर एका महिन्यात अभ्यास होऊन जातो. म्हणजे फारसं काही टेन्शन घेण्याची गोष्ट आहे नाही का, कारण तसंही तुम्ही माहित असेल तुम्ही एक्झामच्या आधीच 10-15 दिवस तुम्ही आधी अभ्यास करता, 2 महिने आधी, 3 महिने आधी तुम्ही तसंही अभ्यास करून ठेवत ना. जे लोक हुशार आहेत, जे टॉपर आहेत, ते सुरुवातीपासूनच अभ्यास करतात. त्याच्यामुळे तुम्हाला चिंतेची अजिबात काही गोष्ट नाही आहे. आणि ज्यांचा बॅकलॉग आहे त्यांच्यासाठी तर फारच चांगली सोय झाली आहे की तुमची एक्झाम डायरेक्ट तिकडे मे-जून महिन्यात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आणखीनच सोय झाली आहे. म्हणजे ज्या लोकांचे ज्या बॅकलॉग्स आहेत त्यांचा अजिबात तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही. ती एक्झाम खूप लेट आहे. मेन जे रेग्युलर वाल्यांची आहे आणि ती कोणाची आहे तुम्हाला सांगितलं, तर रेग्युलर वाल्यांनी आतापासून जर तुम्ही अभ्यासाला लागले तर आरामशीर तुमचा अभ्यास होऊन जातो. ओके, आणि जे लोक यावर्षी BCA फर्स्ट इयर सेकंड इयरला असतील किंवा BSc सेकंड इयरला असेल, तुम्ही एकदम रिलॅक्स राहा. तुमच्या रेग्युलरच्या एक्झाम फारच लेट आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या एक्झाम जे आहे तुम्ही चांगला प्रिपरेशन करून अभ्यास करू शकता. तुम्हाला आजही ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल, किंवा जर लाईव्ह बॅच करायची असेल, किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ बॅच करायची असेल, तर आपल्या DK सर अकॅडमीमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला कधीही कुठल्याही पद्धतीचं गायडन्स लागलं, कुठलाही पेपर तुमचा बॅकलॉगमध्ये असेल, रेग्युलरमध्ये असेल, तर बिंदास तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याबद्दल तुम्हाला निश्चितच BSc BCA MSc विद्यार्थ्यांना हेल्प केल्या जाईल. ओके, आणि हा जो व्हिडिओ आहे हे जास्तीत जास्त तुमची जी मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा शेअर करा. त्यांना हा व्हिडिओ नक्कीच त्यांना सांगाल, म्हणजे त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी क्लिअर कटमध्ये माहिती पडून जाईल. आणि अजून माहितीसाठी अजून काही तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर आपला जो नंबर आहे त्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू.